नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा ओला जवळा. आज मी तुम्हाला ओला जवळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. पहिला बघा मी काय काय साहित्य घेतलेले. कांदा घेतलेला आहे, हा मिरचीचा ठेचा आहे, हिरवी मिरची लसूणचा ठेचा आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते. आता कांदा टाकून घ्यायचा. ओल्या जवळ्याला जरा कांदा जास्तच घ्यायचा. कांदा जास्त टाकल्यामुळे ना ओला जवळा जरा छान होतो. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेते. कढीपत्त्याची पाने टाकून घेते. बघा कांदा लालसर झालेला आहे. तर मिरचीचा ठेचा टाकून घेते. ओल्या जवळ्याला मिरचीचा ठेचाच टाकायचा. मिरचीच्या ठेच्यामध्ये खूप छान होतो. हे बघा मिरचीचा ठेचा आणि थोडासा तिखट करायचा झणझणीत. छोटा टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. तर जवळा टाकून घ्यायचा ओला. चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडा परतल्यानंतर त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. वाफेवरच होतो. थोडी याला वाफ येऊ द्यायची. झाकण ठेवून घेऊया. झाकण उघडून बघूया आता पाणी थोडं सुकलंय का. 5 मिनिटांनी पाणी सगळं सुकलेलं आहे. एकदम जवळा सुक्का झालेला आहे. हे बघा किती छान झालेला आहे. सुक्का एकदम सुक्का झालेला आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आता गॅस बंद करून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, ओला जवळा तयार आहे. हे बघा ज्वारीच्या भाकरी बरोबर सर्व केलेला आहे. ज्वारीच्या भाकरी बरोबर खा, तांदळाच्या भाकरी बरोबर खा, खूप छान लागतो हा. आणि कैरी पण सोबत हे बघा खायला घेतलेली, खूप छान लागतो हा जवळा. करून बघा. व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.